हॅलो गाईज. तर मी हा व्लॉग आफ्टर थ्री डेज मी पोस्ट करते कारण की मी आज बिझी होते. मागचे 3 दिवस माझ्या म्हणजे एकदम जवळच्या जिव्हाळा असणाऱ्या म्हणजे एकदम प्रेमळ प्रेमळ लोकांना भेटण्यामध्ये मी व्यस्त होते आणि ती लोक कोण आहेत हे तुम्हाला समजेलच. आणि तुम्हाला इव्हन आश्चर्य वाटेल माहिती का की मी कुणाबद्दल बोलणार आहे आज. तर मी आज बोलणार आहे माझ्या दीदीच्या सासरच्या लोकांबद्दल. हा ना. आणि मी हे का बोलणार आहे माहिती का, कारण की ती लोक अशी आहेत ना, म्हणजे मी त्या लोकांना मागच्या 8 ते 9 वर्षापासून ओळखते, जेव्हापासून माझ्या दीदीचं लग्न झालं तेव्हापासून. तर मला असा क्वेश्चन पडतो यार, की जॉईंट फॅमिली असून सुद्धा आजच्या जगामध्ये सुद्धा इतके एका मनाने, इतके एका जिव्हाळ्याने, इतके एका निर्णयाने मेन असं कधी कोणी समोर जातंय त्याला मागे खेचणार नाहीत, हे सख्खं आहे, हे चुलत आहे, असा भेदभाव करणार नाहीत. म्हणजे अशी फॅमिली मी पहिल्यांदा पाहिली माहिती का. आणि मी एवढं ह्या लोकांना भेटण्यासाठी माझं इतकी आतुरता लागलेली असते माहिती का मला. कारण की माझी बहीण ही त्यांच्या घरची सून आहे आणि मी त्यांच्या सुनेची सख्खी बहीण आहे. पण ती लोकं मला त्यांच्या मुलीपेक्षा जास्त मानतात. हां ना, म्हणजे मला असं तिथे गेल्यावर असं कधीच अनकम्फर्टेबल वाटत नाही यार, की मी माझ्या बहिणीच्या सासरी आहे. आता मी तिथे एकदम असं सोज्वळ राहिलं पाहिजे, शांत राहिलं पाहिजे. नाही, अक्षरशः मी जशी आहे ना, ते लोकं असे म्हणतात, "यार तू निवांत राहा, तू पण आमची मुलगी." म्हणजे ह्या शब्दापेक्षा आणखीन माणसाला काय लागतं? हां की नाही? आणि दीदीची नणंद म्हणा किंवा दीदीचे सासू-सासरे म्हणा, म्हणजे ते तिलाच त्यांच्या मुलीपेक्षा जास्त मानतात. विचार करा ना, ती सून असून पण तिला घरच्या लक्ष्मीप्रमाणे, हाताच्या तळहाताप्रमाणे ते तिला जपतात. तर तिच्या बहिणीला सुद्धा ते किती जपत असतील. आणि एवढे माया करणारे आणि मेन म्हणजे जॉइंट फॅमिलीमध्ये राहणारे. हां ना, म्हणजे कमाल आहे यार. लोकं ह्या 21st सेंच्युरीमध्ये सुद्धा एवढे एका जीवाने राहतात. सिरियसली यार, आय लव्ह धिस फॅमिली सो मच. म्हणजे मला असं कारण शोधावं लागतं, की मी कधी त्यांना भेटू. आणि हे माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावरचा ग्लो बघून तुम्हाला कळालंच असेल, की ती लोकं माझ्या बहिणीला किती जपतात. आणि थँक सो मच दीदी माहिती का, की तू लग्न केलंस आणि तू लग्न केल्यामुळे ही सगळी तुझी फॅमिली माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आली. आणि अक्षरशः मला माझ्या फॅमिलीसारखं त्यांच्यासोबत फील होतं. आणि मला असं कधीच वाटत नाही यार, दीदीची नणंद आहे, मी तिला आवाजावं घातलं पाहिजे. नाही. माझी आणि पूजाची बॉन्डिंग तर अशी आहे ना, की मी तिला भेटल्यानंतर मला असं फीलच होत नाही, की मला आता एखादी बेस्ट फ्रेंड पाहिजे किंवा मला काही शेअर करायचे नाही. आय लव्ह यू पूजा सो मच. आणि हे तर माझे भाऊजी आहेत माहिती आहे का. माझे भाऊजी लाखात, करोडोमध्ये एक आहेत माहिती आहे का. म्हणजे त्यांच्यासारखे भाऊजी मला वाटत नाही दुसरं कुणाचे तरी असतील. असतील कुणाची बॉन्डिंग चांगली असेल. पण माझ्या एका शब्दावर ते म्हणजे असं त्यांना काही फरक पडत नाही. त्यांना कळालं ना सायलीला त्रास होतोय किंवा सायलीला कोणत्या गोष्टीची अडचण आहे. म्हणजे माझ्या आयुष्यातले डोरेमोन माझे भाऊजी आहेत. माझ्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन हे माझ्या भाऊजीकडे असतं यार. माझ्या दीदीचे सासरचे लोकं अक्षरशः त्यांना सगळं भेटून करून जेव्हा मी तिथं निघाले ना, तर माझे असे डोळे असे पाणावले होते, पाय जड झाले होते, की मी आता मला ह्या लोकांना सोडून मला वापस माझ्या गावी जायचंय. पण सिरियसली आपण सगळे वापस भेटू. तुमचा जिव्हाळा, प्रेम बघून आहे ना, मला असा चान्स पाहिजे असतो, की मी कधी नायगावला परत जाऊ. आणि मी आज अक्षिताला माझ्यासोबत घेतलं होतं. तुम्ही त्या सगळ्यांच्या डोळ्यात बघू शकता किती इमोशनल झाले होते सगळे. साईनाथ भैय्या, यार सिरियसली म्हणजे का माधव काका, काकू, दीदी, सिरियसली यार आपण भेटूया, लवकर भेटू. तुमच्या लग्नाला बोलवा. मी परत तुमच्या लग्नाला 8 दिवस आधी येते माहिती का. बाय जीजा. चला, तर याच्यापेक्षा मी आणखीन काही नाही बोलू शकत. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय. मिस यू, लव्ह यू.